आणि त्या दरम्यान ब्राह्मणदेव बाटाले संघासाठी शुभेच्छा आल्या. चेतन माली, हॅरी माली, फुलाजी पाडेल यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. रोहित गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू फुल टॉस आहे, मात्र बॅट आणि बॉल मध्ये आवत असा संपर्क नाही आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या प्रकारे हे षटक फेकलं जातंय रोहितच्या माध्यमातून. यावेळेस ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. हा षटकार दमदार फटका जितू याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. जितू खास करून मोठ्या फटक्यांपासून ज्याची ओळख आहे. खूप स्ट्रगल केलं होतं पहिल्या 6 चेंडू मागे, मात्र त्यानंतर हा षटकार आलाय. तर 6 धावसंख्या पुढे सरकेल. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 19. जितू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. भरपूर चांगलं क्रिकेट ब्राह्मणदेव बाटाले संघाच्या माध्यमातून आपण पाहिलंय आजवर. जितू त्यानंतर पंकज माली असेल, प्रयाग असेल, शुभम असेल यांच्यापासूनच या संघाची ओळख आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम झेल. फलंदाज फेल. जितू DJ Vaibhav in the mix. तर सुरेख फटका, सुरेख झेल, सर्व काही सुरेख पाहायला मिळालं या चेंडूवर. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर आहेत, मात्र त्या मोबदल्यात 2 गडी बाद झाल्यात. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाखाली पाहायला मिळते. शुभम आणि जितू हे 2 फलंदाज बाद झाले. शुभम याच्या बॅट मधून 6 धावा पाहिल्या, तर जितू याच्या बॅट मधून 13 धावा आपण पाहिल्या, ज्यामध्ये एक षटकाराचा समावेश आहे. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये आला. इन ॲट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती. तर तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज अक्षय सज्ज होतोय. हर्षल हर्षल गोलंदाज पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आले. षटकातील पहिला चेंडू. यावेळी चेंडूला पुढे ठेवला होता. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. वीस धावा धावफलकावर झाल्यात. हर्षल गोलंदाज बोलतोय. यावेळी चेंडूला पुढे ठेवला होता. बॅटची आतील कडा. यष्टीरक्षक मात्र बीट झालाय आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर. हा चौकार. DJ Vaibhav in the mix. लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर हा फटका आपण पाहिला. बॅटची कडा लागली होती. सुरक्षित त्या ठिकाणी फलंदाज. नशिबाची साथ. लक फॅक्टर मात्र 22च्या बाजूने आपण पाहिलं. 4 ने धावसंख्या पुढे सरकली. 23. 23 धावा धावफलकावर झाल्यात. माफ करा, 24 धावा झाल्यात. 24. यावेळेस प्रहार झालाय. हाय अँड चेंडू सीमारेषे बाहेर. हा षटकार.
तर ब्राह्मणदेव भाटाले संघाचा संघनायक अविनाश याने पंकज मालियाला मागे ठेवलं आणि पुढे भावेशला का पाठवलं त्याचं उत्तर मात्र भावेशने दिलंय. 2 चेंडूंचा सामना केलाय आणि दोन्ही चेंडू सीमारेषे बाहेर पाहायला मिळाले. एक चौकार तर एक षटकार. संघाची धावसंख्या पुढे सरकली 3 नॉट. 30 धावा झाल्यात. षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील अप्रतिम फटका. चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. हा चौकार. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता. स्पंच केला होता जोरदार फटका आणि चेंडू मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला होता. हा चौकार आलाय. आमचे साथी समालोचक सुभाष जुमाल सरांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हर्षल मात्र महागडा ठरतोय या षटकामध्ये. षटकातील पुढील चेंडू यावेळेस उजवी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. 35 धावा झाल्यात. अतिशय महागड षटक. कारण पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेस समज टाइम टॉप एज. चेंडू थोडा वेळ हवेत होता मात्र सेफ लँडिंग पाहतोय आपण चेंडूची. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एक धाव जरूर मिळाली. 36 धावा झाल्यात. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. थोडी मिसफील्ड आणि त्याचाच रूपांतर आपण पाहतोय दुसरी धावमध्ये झालंय. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 38 धावा धावफलकावर आहेत. या सामन्याच्या माध्यमातून आपण ब्राह्मणदेव भाटाले संघाची सुरुवात जरूर स्लो पाहिली होती मात्र त्यानंतर कमबॅक केलंय. या षटकामध्ये धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. पलटवार ब्राह्मणदेव भाटाले संघाच्या माध्यमातून झालंय आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय 38 धावा धावफलकावर झाल्यात. कारण या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात. यानंतर मात्र अजून एक षटक आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल ब्राह्मणदेव भाटाले संघ. कारण येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर पंकज माली हा देखील एक चांगला फलंदाज आहे. चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्या मनगटामध्ये देखील आहे. तर पाहूया कुठपर्यंत मजल मारेल. किती धावांचं लक्ष असेल सारंगाव संघासमोर येणाऱ्या या षटकामध्ये आपल्याला समजेलच. तर गोलंदाज समाधान आलाय. पाहूया समाधानकारक गोलंदाजी करेल का. षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर टॉप एज मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. धावचीची संधी. यस इज गॉन. फलंदाज बाद. तर दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का त्या ठिकाणी असा प्रश्नचिन्ह जरूर उभा राहिला असेल खेळाडू कक्षामध्ये. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. भावेश. नवीन फलंदाज संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये येतोय अविनाश. पाहूया अविनाश कशा प्रकारे फलंदाजी करेल. तर या षटकानंतर टॉस उडवला जाईल. चौथा हिरवा मानकोली विपक्ष नामदेव स्पोर्ट डुंगे. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल. तर चला टॉस साठी या मानकोली विपक्ष डुंगे. पुढील 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्या दरम्यान गोलंदाज बोलतोय. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. बॅकफुटवर जाऊन बिगिट साठी प्रयत्न जरूर झाले अविनाशच्या बॅट मधून मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता. चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून आपण पाहिलाय. गोलंदाज समाधान.
फुलटॉस आहे, प्रहार चाललाय, चेंडू मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. पाहूया हा चौकार आहे की षटकार, पंचांचा काय डिसिजन येतोय. क्षेत्ररक्षण चुकीचं झालं होतं. हा चेंडू सीमारेषे बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. 4 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकर पाहायला मिळतात 43-43. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता. द्विधा मनस्थितीत सापडला होता क्षेत्ररक्षक. चुकीचं क्षेत्ररक्षण झेल घेण्याची संधी जरूर होती, मात्र ते प्रयत्न त्या ठिकाणी दिसून आले नाहीयेत. साफसुथरं लाईव्ह टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. प्रोप्रायटर रविदत्ता गुलवी त्यांच्या समवेत संपूर्ण टीम चांगली भूमिका बजावतोय. डुंगे संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे, वेलकम. तर मानकोली संघाचा संघनायक आपण देखील या. 43. आता मात्र चांगली धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते आणि त्याचं कारण म्हणजे तिसरा षटक. त्या षटकापासून ब्राह्मणदेव बाटालेने संघाने कमबॅक केलं. 19 धावा ठोकल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये आणि आता मात्र पुढील चेंडू. यावेळी चेंडूला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव आली या चेंडूवर. धावसंख्या नेल्सन 4-4. 44 धावा धावफलकावर झाल्यात. शेवटचं षटक आपण पाहतोय. समाधान याच्या माध्यमातून आतापर्यंत समाधानकारक गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा षटकार. टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा प्रहार झाला होता. मिडल ऑफ द बॅट ज्यावेळेस झाला, मोहर उमटली होती 6 धावांची आणि या 6 धावांच्या मदतीने अर्धशतक झलकावलंय. 50 धावा कंप्लीट आणि बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट झाल्या आहेत. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 52 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 53 धावांचं लक्ष आहे विजयासाठी जयनमन सारंगाव संघासमोर. मात्र त्या दरम्यान आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. चौथा हिरवा मानकोली संघाचा संघनायक, त्याचबरोबर नामदेव स्पोर्ट डुंगे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. एक लक्ष आपण स्कोर बोर्ड वर टाकूया. 16 धावांची इनिंग पेश केली भविष्याने. तर जितू याच्या बॅट मधून देखील आपण 13 धावा पाहिल्या होत्या. यस 9 धावा आपण पाहिल्या होत्या प्रयाग याच्या बॅट मधून. भविष्याने 12 धावांचं योगदान दिलं. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. तर अविनाश याच्या बॅट मधून देखील चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. नॉट आउट राहिलाय. 53 धावांचं लक्ष आहे जर्मन सारंगाव संघासमोर. ब्राह्मणदेव बाटाले संघाची सुरुवात जरूर स्लो झाली होती, मात्र त्यानंतर सुराय कमबॅक. खास करून तिसरं आणि चौथं षटक, त्या षटकाच्या माध्यमातून चांगल्या धावा आल्या. 52 धावा झाल्या आहेत. 53 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठला कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी टॉस साठी यायचं आहे. चौथा हिरवा मानकोली विपक्ष नामदेव स्पोर्ट डुंगे. चौथा हिरवा मानकुली संघाचा संघनायक याच आहे, कारण प्रतिस्पर्धी संघनायक नामदेव डुंगे संघाचा संघनायक ते आलेला आहे. डुंगे संघाचं हार्दिक स्वागत आहे. शैलेश पाटील यांचा हा संघ आपण पाहणार आहोत. नामदेव स्पोर्ट्स डुंगे.
आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आज बुधवार 10 फेब्रुवारी. आज पहिल्या सामन्यामध्ये प्रिन्स डब्ल्यूएस कालेर संघाने कोहली 11 कशिली संघाला पराभूत केला. त्याच्यामध्ये भाविक हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आज दुसऱ्या सामन्यामध्ये आडी 444 ओली संघाला पराभूत धूळ चालली. जबरदंग भरुडी संघाने ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता बंटी. तर आजच्या तिसऱ्या सामन्यामध्ये प्रिन्स इंटरप्राइजेस कालेर संघाने जबरदंग भरुडी संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात आणलं होतं, ज्यामध्ये रोशन म्हात्रे हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तर आजच्या दिवसामधील चौथा सामना सध्या पाहतोय आपण ब्राह्मणदेव भाटाले विरुद्ध जहानमान सारंगाव या दोन संघामध्ये. जे आव्हान आहे ते 53 धावांचा, कारण 52 धावा धावपल्यावर झळकलेल्या ब्राह्मणदेव भाटाले या संघाने. डायनामिक्ससाठी यायचं आहे उमेश वासुदेव तेरे साहेबांना विनंती असेल, ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये इथे दिल्या गेल्यात आणि त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. तर चौथा हिरो मानकुली विपक्ष डुंगे या दोन संघामध्ये नाणेफेक होणार आहे आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर आमच्या मान्यवरांचे शुभ हस्ते ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये लाभलेल्या आहेत, उमेश तरे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. छापा कॉल होता डुंगे संघाचा सांगण्याचा. आपल्याकडे वेलकम आहे. मान्यवरांना विनंती असेल की व्हीआयपी द्यायची सोबत वाढवायची आहे. आपण फक्त निर्णय जाणून घेणार आहोत. डुंगे संघ नाही का नाणेफेक आपण जिंकलेले काय निर्णय असेल. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. पुढील सामना आपण डुंगे विपक्ष मानकुली या दोन संघामध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये नाणेफेक डुंगे संघाच्या संघाने एकाने जिंकलेले आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. आव्हान आहे ते 53 धावांचं आणि 53 आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी निलकन आणि धीरज टू ओपनर ऑन द ग्राउंड. गोलंदाज मार्ग फ्रंट एंड गोलंदाज पंकज आपण पाहतोय. पंकज पहिल्या षटकांसाठी आलेला आहे. चेंडूला फाईन केलेला लॉंग लेग रिझन मधून चेंडू जाते सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. नेलकन चौकाराने खातं उघडतोय आणि जर्मन सारंग संघाचं खातं उघडलं जात आहे 4 धावांनी. जर्मन सारंगा विपक्ष ब्राह्मणदेव भाटाले या दोन संघांमधील आजच्या दिवसामधील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज राटा मोडतो विकेट. यावेळी अपटलेला चेंडू आणि बॅटचं चुंबन एजन गोहांना पहिल्या विकेटचं प्रदान पहिला फलंदाज बांधतोय निलखनच्या रूपाने. धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरच्या चेंडूवर विकेट. नवीन फलंदाज समाधान येतोय, ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. पाहूया फलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण शुभम पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. बंदरवती काढलेला बंदराच्या टोकाकडून गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा फ्रंटलाईन गोलंदाज सज्ज होतोय पंकज. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू होतोय लॉंग शॉटकडे. अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू बाहेर, क्षेत्ररक्षक बाहेर. मिळतात 4 धावा.
क्षेत्ररक्षण एक विनंती असेल की आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण मित्रांनो याच मैदानावर दुसऱ्या वर्षी शिलोमाता वर्ल्ड संघाचा प्रतीक भुईला असं क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झाला होता आणि एक वर्ष नक्कीच तो खेळू शकला नव्हता. तर क्षेत्ररक्षकांना विनंती असेल की आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण या मैदानावर अशी घटना घडलेली आहे. प्रतीक भोईर याला एक वर्ष क्रिकेटपासून लांब राहावं लागलं होतं, कारण याच मैदानावर ती घटना घडली होती. याला चेंडूला फिरकून दिलेलं आहे. गेंद गार्डन में बल्लेबाज का दिल गार्डन गार्डन. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, समाधान ने तान दिया आसमान में. अतिशय उत्कृष्ट षटकार आपण बघतोय समाधान याच्या बॅट मधून. हे रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया कशा प्रकारे फटका केला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फुल केलं होतं, फुल पॉवरफुल सक्सेसफुल, आणि चेंडू होतोय गार्डन मध्ये गुल. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली धावफलकावर 14 धावा. 53 चं लक्ष्य आहे आणि 53 या लक्ष्याचा पाठला करताना जर्मन सारंगावा संघ. पंकज बॉलिंग मार्कवर आपण एकदा सज्ज होतोय. सामन्याकडे फलंदाज समाधान. यावेळी मात्र बॅटचा हलकासा स्पर्श आणि क्षेत्ररक्षणामध्ये हर्ष. आणखी एक फलंदाज बाद होतोय समाधानच्या रूपाने. माझे मनान भरली सकवरी. आगो पॉकेट वाली का माझी नवरी. माझे मनान भरली सकवरी. आतापर्यंत 2 जल पकडले तर इस्टेनच्या मागे इष्टरक्षक शुभम याने या मैदानाचा जर इतिहास पाहायचा झाला तर या मैदानावर जय इताडकर जो पूर्ण संघाचा इष्टरक्षक आहे त्याच्या नव्हे इस्टेनच्या मागे सर्वाधिक 5 झेल घेण्याचा विक्रम आहे. त्या इष्टरक्षकाने हा कारनामा याच मैदानावर केला होता. ग्रामीण क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 असे इष्टरक्षक आहेत ज्याने इस्टेनच्या मागे 5 झेल घेण्याचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये याच मैदानावर आपण पाहिलं तर जय इताडकर पूर्ण संघाकडून आणि चॅम्पियन ट्रॉफीमध्ये गुंदोली मैदानावर गावदेवी वेले संघाचा राजन थले. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर ब्रॅड हॅडिन यांच्या नावे हा विक्रम आहे ऑस्ट्रेलियाचा ग्रेट विकेटकीपर. तर धावसंख्या धावफलकावर दरम्यान स्थिर आहे ती 14 धावा. नवीन फलंदाज सनी आलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 53 लक्ष्याचा पाठलाग करताना जहनमान सारंग संघ 14 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल चौथी मानकुली पक्ष नामदेव स्पोर्ट डुंगे या 2 संघामध्ये, ज्यामध्ये नामदेव स्पोर्ट डुंगे संघाचा संघनायक तुषार पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि चौढा हिरो मानकुली या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले. बंदरवती काल्हेर आयोजित स्वर्गीय मितेश मेस्त्री चषक 2021 आपण पाहतोय. मितेश मेस्त्री आपल्यामध्ये नाहीत, त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केले गेलेले आहे. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस पाहतोय. कालच्या दिवस अक्षरशः गाजवला जदुका सुरेश संघाने. कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये पराभूत केलं होतं रमणीक आलिमगर संघाला आणि सेमीफायनल मध्ये धडक मारणारा पहिला संघ जदुका सुरेश संघ ठरलेला आहे. अविनाश येतोय संघ नाही का ब्राह्मणदेव भाटाले संघाचं दुसरं षटक घालण्यासाठी मुंडे रेनकडून. सामन्याकडे फलंदाज धीरज. येणाऱ्या फलंदाजामध्ये सागर याचा नाव आहे. आज विशाल याला आपण खेळताना पाहणार आहोत. यावेळी मात्र बलून डिलिव्हरी पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय.
वन फॉर द ओरचा इशारा दिला जातोय पंचांकडून. पुढील चेंडू उघडा डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू असणार फ्रीट. पाहूया फ्रीटचा कशाप्रकारे फायदा होतो फलंदाजचा. धीरज धीरज हा एक अतिशय उत्कृष्ट नावाजलेला फलंदाज आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये सागर पाटील याचं येणं बाकी आहे. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या वरून सीमा पार दणदणीत षटकार. बॅटिंग फॉर्मात धीरज वरसताना धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढवली 21. 21 धावा 53 लक्ष आहे. आपण जो सामना पाहतो भाटल विरुद्ध जनमान सारंगव या दोन संघांमध्ये, दोन्ही संघांचा विचार केला दोन्ही संघ शेजारी संघ आहेत, कारण एकाच परिसरामधील हे दोन्ही संघ आहेत आणि कार्य मैदानावर हे दोन संघ एकमेकांसमोर ठाकलेले आहेत. अविनाश मुंडेरेंकडून वलताना सामनागर फलंदाज पुन्हा एकदा धीरज. यावेळी शपल कसून केल्याचा प्रयत्न, पंचांचा वायरचा इशारा येतोय, पंचांना लाईनचा विचार करायला लागतोय. अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. डबल 22 धावा. दुसरं षटक मार्ग अविनाश दुसरं षटक बदलतोय. पुन्हा एकदा सामनागर फलंदाज धीरज. चेंडूला टोलले ते मिडविकेट क्षेत्रामध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावफलकावर 26 धावा 26. ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग सारंग संघाकडून केला जातोय, कारण 13.25 ची सरासरी आहे आणि सरासरी लक्षात घेता नक्कीच चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी मिश्रण फटका, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाज धीरजकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झाली ते 28 धावा. या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले पंच आहेत तानाजी पाटील जे स्थानिक पंच आहेत कालेगावचे, त्यानंतर जयंत पाटील आणि मनोज भैरे जे ठाणे येथून नक्कीच बिलॉंग करतात आणि या पंचांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. फुलटच चेंडू, चेंडूला फाईन केली नाही, लॉंग लेग रिझन मधून चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपण पाहतोय. फलंदाज धीरज याच्या बॅट मधून 2 चौकार आणि 1 षटकार आणि 2 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने वैयक्तिक 16 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 32 धावा. 2 षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली आहे ती 32. सॉरी, एक नऊ चेंडू आणि 1 वाईट चेंडू हाताळला. अजूनही 2 चेंडू या षटकामधील टाकण्याची शिल्लक आहेत. अविनाश गोलंदाजाच्या मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चेंडूला फेरबंद दिलाय, सीमा पार खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली धावफलकावर 38 धावा. अजून या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि अक्षरशः तुटून पडलेला धीरज गोलंदाजांवर गोलंदाजीचे पिछे पडले जातात. याचे समाचार गोलंदाजाचा घेतला जातोय. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि सुरेख झेल पकडला जातोय. फलंदाज धीरज नावाचं वादळ इथे मात्र थंडावताना
धीरज याची केली संपुष्टात. आता धीरज यांनी बाद होण्यापूर्वी नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं काम केलेलं आहे. या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि एक महागडं षटक आपण पाहतोय संघाला अविनाश याच्या माध्यमातून. धावसंख्या दरम्यान सारंग संघाची झालेली आहे ती 2 षटकांची समाप्तीनंतर 38 धावा. धावपलकावर झळकले गेले. अतिशय उत्कृष्ट झेल प्रयाग यांनी चांगला प्रयास केला होता आणि यशस्वी ठरला होता झेल घेण्यामध्ये. सागर पाटील येतोय. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत जर बघितले तर 38 धावा कुठून काढलेल्या आहेत. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मार्गावर गोलंदाज प्रयाग येतोय ज्याने अतिशय उत्कृष्ट झेल लॉंग रिझन मध्ये पकडला होता. तोच गोलंदाजी मार्गवर. सामनागर फलंदाज सनी, नॉस्ट्रेलियाला सागर. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. फ्रॅग राऊंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी अंदाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान सारंग संघाला अतिशय उत्कृष्ट खेळी धीरज याची पाहायला मिळाली होती. 22 धावांचं महत्त्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं सलामीला येऊन, ज्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. समाधान यांनी समाधानात कामगिरी केली होती. यावेळी मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये उभा राहिलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे आणि फलंदाज बाद होतोय. सनी याची गेली संपुष्टात. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला डुंगे विपक्ष मानकुले या 2 संघामध्ये नामदेवस्फोट डुंगे संघाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि चौथा हिरो मानकुली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. काल एकूण मानकुली संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलं होतं. नवीन फलंदाज भावेश येतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रयाग पूर्णपणे तयार होतोय. यावेळी अतिशय वेगवान चेंडू सरळ निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 38 धावा. 9 चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आता या षटकामध्ये वापसी केलेली आहे ब्राह्मणदेव भाटाला या संघाने. यावेळी चेंडूला फिरकून दिलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. या फटक्याची नित्यांत आवश्यकता होती ती जयमान सारंग संघाला, कारण या अगोदरचे 3 चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाले होते आणि 7 नक्कीच थोडस समाधान मिळालेलं असेल सारंग संघाला. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावफलकावर 44 धावा. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 1 धाव दरम्यान पूर्ण केली जाते. धावसंख्या सिंगल वाढून झाली ती धावफलकावर 45 धावा. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, मात्र दिशा भरकटलेली आहे. दिशेवर नेत नाही. हळूहळू चेंडू हाताला लावता. एका धावने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 46 धावा.
पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन यावेळी खेळून काढलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये एका धावीसाठी धावसंख्या एकेरी धावीने वाढते. धावसंख्या 1 ने ओंजळली ती धावपळीवर 57 धावा. 6 धावा आणि 6 चेंडू शिल्लक आहेत. तेच समीकरण मागील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले तर 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे आणि ही आव्हान पार होतोय का? सारंगाव संघ ते पार करतायत का? मात्र भाटाले संघ चमत्कार करतोय का हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेवटच्या षटकासाठी मायक्रोफोनवर येतात माझे सहकारी समालोचक व्हाईस ऑफिसर संदेश वखारे. धन्यवाद सुभाष तुम्हाला सर. आता मात्र शेवटचं षटक आहे आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जितू आलाय. पाहूया जितू कशा प्रकारे गोलंदाजी करेल. नक्की चांगला अनुभव आहे त्याच्याकडे. मात्र या ठिकाणी स्वतःला सिद्ध करावे लागेल कारण विजयासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. जय हनुमान सारंगाव संघाला. गोलंदाज जितू गोलंदाजी मार्कवर षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. पहिला चेंडू अनपेक्षित उचली दिली होती या चेंडूला. पंच मात्र वाईट बॉलची खून करतायत. अवांतर धाव मिळेल. मात्र अशा परिस्थितीत जर तुम्ही अवांतर धावा खर्च कराल तर या धावा कुठेतरी तुम्हाला महाग ठरतील यात मात्र काही शंका नाहीये. कारण 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. चुकी पाहायला मिळते. द्विधा मनस्थितीत सापडला होता क्षेत्ररक्षक आणि चेंडू मात्र त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार. मात्र औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये कारण स्कोर लेवल झालाय. वाईट बॉल आणि अशा प्रकारे जनमन सारंगाव संघ विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. ब्राह्मणदेव भाट आले. तर या सामन्याचा हेरो मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅट मधून आपण 22 धावा पाहिल्या होत्या. नो डाऊट धीरज इज द मॅन ऑफ द मॅच. 2 चौकार 2 षटकाराच्या मदतीने त्याने 22 धावा आपल्या संघासाठी दिल्या होत्या. तोच ठरला या सामन्याचा हेरो. मॅन ऑफ द मॅच साठी धीरज आपण पुढे यायचं आहे. त्रेपन्न धावांचं लक्ष उभं केलं होतं ब्राह्मणदेव बाटाले संघाने जयमान सारंगाव संघासमोर आणि या 53 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 22 धावांची एक चांगली इनिंग पेश केली आणि त्याच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच ठरला धीरज. व्यासपीठावर उमेशजी तरे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय.